खासदार निलेश लंकेंनी म्हटलंय की 2029 ची विधानसभा मी लढवणार आहे, काय सांगाल? काय 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 विधानसभा की लोकसभा? विधानसभा. विधानसभा. हा. लोकसभेला कोण आहे? अरे यार, मला तुम्ही असं धक्कादायक बातम्या नका देत जाऊ यार. मी बरोबर ना, आमच्या कार्यकर्त्यांची आमदार साहेब काय पाहिजे आपल्याला? बहुतेक तुमच्यासाठीच ती जागा आमच्या मोकळी सोडली आमदार- जाते का? नाही नाही नाही, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची विनंती आहे की त्यांनी लोकसभा लढवावी. विधानसभेच्या अगोदरच आहे ना ती, त्याच्यानंतर विधानसभा लढवावी, आमची काही हरकत नाही. पण जी पहिली लोकसभा होणार आहे, आमच्या सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची विनंती की त्यांनी ती निवडणूक लढवली पाहिजे. शेवटी जे आश्वासनं देऊन आपण निवडून आलेला आहात, ते आश्वासनं किती पूर्ण झाले याचं मोजमाप हे लोकसभेलाच होतं. आता मी तर पडलेला माणूस आहे. आता मी काय जास्त लोकांना आश्वासन देत नाही. मी लोकांना एवढंच म्हणतो की माझ्या झालेल्या कामाचं मतदान मला टाका. ते अजून पडलेलं नव्हतं. पण आपल्या वतीने मी सगळ्या महायुतीच्या तमाम आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करेन की त्यांनी पहिली लोकसभा लढवावी आणि नंतर विधानसभेला त्यांची इच्छा असेल तर आम्ही काय थांबवणार नाही. न्यायालयाने निकालही त्यांच्याच बाजूने दिलाय, काय सांगाल? नाही, आनंदाची गोष्ट आहे. न्यायालयाने निकाल त्यांच्या बाजूने दिला. मी त्या दिवशी जेव्हा निकाल लागला, नगर शहरामध्ये इतकी मोठी आतिषबाजी पाहायला मिळाली. मी घाबरून गेलो की नेमकी काय झालेलं आहे. आणि ती आतिषबाजी पाहून मला कळलं की लोकांना किती आनंद झालेला आहे. अहो, ते निकालाला काय घेऊन पाहिजे, एक लवंगी फटाका फुटला नाही त्या निकालाला, काय घेऊन बरोबर पाहिजे? बरं, सोडून काय देतो. वाटतं मग निलेश लंके आणि सुजय विखे पुन्हा लढत पाहायला मिळेल का? बाबा, मी तर विनंतीच करू, तुमच्या वतीने विनंती करतोय मी. आणि हा तर आणि जर ते असं म्हटले असतील, मी ऐकलेलं नाही, तुम्ही म्हणता म्हणून म्हणतोय, हा पूर्णपणे या अहिल्यानगर लोकसभेच्या प्रत्येक मतदाराच्या मतदानाचा अपमान झालेला आहे. आणि हे जेव्हा मी सांगत होतो किंवा आमदार सांगत होते तेव्हा ठीक आहे, लोकांनी ऐकलं नाही, आमची भूमिका नाहीये. पण आता तुम्ही अगोदर सांगितलं असतं, मंदिराच्या आरतीच्या अगोदर तुम्ही साकडं घातलं असतं. पण आता परत कधी वेळ काढून मुहूर्त काढून मी आमदार साकडं घालेल की 29 लोकसभेला त्यांनी लढवावं.